नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना माहीत असेलच, आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या प्रश्नांची एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक आणि महत्त्वाच्या मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासोबतच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वांना विनंती आहे की जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा आणि पुढे पहा। समजत नसेल तिथून व्हिडिओ सोडून निघून जा। या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 1237। दगडापरीस वीट मऊ अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? आता या ठिकाणी पहा, दगड हे नाम आहे, त्याला परीस हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून जोडला गेलेला आहे। शब्दयोगी अव्ययाची व्याख्या काय आहे? नामाला जोडून येणारा आणि त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवणारा अविकारी शब्द म्हणजे काय? तर शब्दयोगी अव्यय। मग या ठिकाणी पहा, दगड या नामाला परीस हा शब्दयोगी अव्यय जोडला गेलेला आहे। आणि मित्रांनो, परीस काय दाखवतोय? या ठिकाणी दगड आणि वीट यांच्यामध्ये तुलना केली तर वीट मऊ आहे। या ठिकाणी परीस हा शब्द काय करतोय? तुलना करण्याचं काम करतोय, म्हणून हा काय आहे? तुलनावाचक शब्दयोगी अव्यय। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असायला पाहिजे? तर पर्याय 3 तुलनावाचक। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1238। शेतकरी या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? आता या ठिकाणी पहा, शेतकरी हा शब्द आहे, याचा विग्रह कसा होईल? शेती करणारा। या ठिकाणी काय झालं? शेती हे नाम झालं आणि करणारा आपण काय पाहिलं? जर धातूपासून बनलेला शब्द अपुरी क्रिया दाखवत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? धातू साधित म्हणतो किंवा कृदंत म्हणतो। आणि मित्रांनो, या ठिकाणी शेतीसोबत करणारा हा धातू साधित किंवा कृदंत आलेला आहे। आणि मित्रांनो, ज्यावेळी कृदंत किंवा धातू साधित त्या वाक्यामध्ये किंवा त्या शब्दाच्या विग्रहामध्ये आलेला असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणणार? उपपद तत्पुरुष समास। का म्हणतोय आपण त्याला उपपद? कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे? तर धातू साधित किंवा कृदंत आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। शेतकरीचा विग्रह शेती करणारा आणि करणारा हे कृदंत असल्यामुळे या ठिकाणी कोणता समास? उपपद तत्पुरुष। दुसरं नाव काय याचं? कृदंत तत्पुरुष। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1239। तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? या ठिकाणी पहा, तस्मात हा शब्द काय करतोय? 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतोय। आणि आपण काय पाहिलंय? तर 2 किंवा अधिक शब्दांना तसेच 2 किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय। आता या ठिकाणी तस्मात हा शब्द 2 वाक्यांना जोडतोय म्हणून उभयान्वयी अव्यय आहे, परंतु कोणत्या प्रकारचं? तर तस्मात हा शब्द एखाद्या क्रियेचा परिणाम दाखवण्यासाठी वापरला जातो। उदाहरणार्थ, त्याने अभ्यास केला तस्मात तो पास झाला। या ठिकाणी त्याने अभ्यास केला या क्रियेचा परिणाम तो पास झाला कशाने दाखवला गेला किंवा कशाने जोडला गेला? तर तस्मातनं जोडला गेला। म्हणजे तस्मात हे काय करतं? परिणाम दाखवतं, म्हणून परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1240। कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कर्तरी प्रयोग कधी असतो? जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलतं तेव्हा कर्तरी, कर्मानुसार बदलतो तेव्हा कर्मणी, आणि त्यासोबतच जर कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भाव्य प्रयोग असतो। इथपर्यंत बेसिक माहिती आहे। पुढे पहा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो। ठीक आहे। म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो। तसेच
कर्मणी प्रयोगामध्ये देखील तसंच होतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं, म्हणजेच त्याला प्रत्यय नसतो. म्हणजेच काय, तर ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्ता प्रथमेत असेल तर कर्तरी. कर्माला प्रत्यय नसेल म्हणजेच कर्म प्रथमेमध्ये असेल तर त्या ठिकाणी कर्मणी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो, म्हणजे पर्याय 3. आणखी काय पाहता येईल, राहिला तिसरा प्रयोग भावे प्रयोग. या दोन्हीमध्ये कर्ता किंवा कर्म प्रथमेमध्ये असते, परंतु ज्यावेळी कर्ता आणि कर्म दोन्हींना विभक्ती प्रत्यय लागलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी, कर्माला नसेल तर कर्मणी आणि दोन्हीला असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1241. मरणात खरोखर जग जगते, अलंकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, मरण मृत्यू आणि जगणे म्हणजे जीवन, दोन्ही गोष्टी काय आहेत, एकमेकांच्या विरोधार्थी आहेत. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी वरवर विरोध केलेला असतो परंतु आतून तसा विरोध नसतो त्यावेळी काय म्हणतो आपण, तर विरोधाभास अलंकार आहे असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी मरण आणि जगणे एकमेकांच्या विरोधार्थी गोष्टी वापरून या ठिकाणी वरवर मरणे म्हणजे शेवट असं दाखवलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी त्याची सुरुवात देखील होते हे देखील दाखवलेलं आहे. म्हणजे वरवर विरोध आहे परंतु वास्तवात विरोध नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 विरोधाभास अलंकार. दृष्टांत कधी एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलं गेलं तर दृष्टांत अलंकार होतो. उत्प्रेक्षा कधी, जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जोनू गमे भासे वाटे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार. आणि सार कधी, जेव्हा जेव्हा काही गोष्टी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या जातात, बोलल्या जातात तेव्हा त्याला म्हणायचं सार अलंकार. प्रश्न क्रमांक 1242. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तद्भव शब्द म्हणजे काय, त्याच्या अगोदर पहा तत्सम शब्द म्हणजे काय. तत्सम म्हणजे काय, तर जो शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीमध्ये येतो, म्हणजेच संस्कृतमधील एखादा शब्द त्याच्या रूपामध्ये बदल न होता मराठीमध्ये येतो त्याला काय म्हणायचं, तत्सम म्हणायचं. आणि जर संस्कृतमधील शब्द मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणायचं, तद्भव म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, कोवळा हा शब्द कशापासून बनला, तर संस्कृतमधील कोमल या शब्दापासून बनला. म्हणजे या ठिकाणी कोवळा हा काय झाला, कोमलपासून बनलेला तद्भव शब्द, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. हसरा, हस या धातूपासून बनला, हसरा काय झाला, धातू साधित. नयन हा शब्द काय आहे, तत्सम शब्द आहे, संस्कृतमधून आहे असा मराठीत आला म्हणून तत्सम शब्द. प्रश्न क्रमांक 1243. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आता या ठिकाणी पहा, उद्देश म्हणजे काय, तर वाक्यातील कर्ता. आणि उद्देश विस्तार म्हणजे काय, तर कर्त्याबद्दल कर्त्याच्या आधी जे काही शब्द आलेले असतील किंवा कर्त्याबद्दल कर्त्याच्या आधी जे काही विशेषण आलेलं असेल त्याला काय म्हणणार आपण, उद्देश विस्तार म्हणणार. तर या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये क्रिया कोणती, कामगिरी केली. कोणी केली, खेळाडूंनी केली. म्हणजे खेळाडूंनी हा काय झाला, कर्ता म्हणजेच उद्देश. आणि खेळाडूंबद्दल कोणते शब्द आहेत, भारतीय संघातील. म्हणजे या ठिकाणी भारतीय संघातील हे शब्द काय आहेत, तर उद्देश विस्तार आहेत. पर्याय 2. उद्देश विचारला तर खेळाडू आणि जर विधेय विचारलं म्हणजे क्रियापद विचारलं तर केली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1244. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत. आता या ठिकाणी पहा, मराठी वर्णमालेमध्ये 4 अर्धस्वर मानले जातात, य, र, ल आणि व. यांना आपण अर्धस्वर का म्हणतो, कारण यचा उच्चार हा ई सारखा होतो, रचा उच्चार हा रू सारखा होतो, लचा लृ सारखा होतो व वचा उ सारखा होतो. आणि मित्रांनो, यांचे उच्चार स्वरांसारखे होतात म्हणून या व्यंजनांना आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. यरलव ही व्यंजन आहेत परंतु यांचा उच्चार स्वरांसारखा होतो म्हणून आपण यांना अर्धस्वर म्हणतो. किती अर्धस्वर झाले, यरलव 4. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3.
प्रश्न क्रमांक 1245, प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. आता प्रित्यर्थचा विग्रह कसा होणार आहे? प्रीती अधिक अर्थ. ठीक आहे, प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. याच्यामध्ये काय झालं तर प्रीती या शब्दापुढे अर्थ हा शब्द आला. प्रीतीमधील शेवटचा वर्ण दीर्घ ई आहे आणि अर्थमधील पहिला वर्ण अ आहे. काय होतं? ई अधिक अ. जर ई पुढे अ आला तर काय होणार? ईचा य होणार आणि तो य आहे तो ज्यासोबत ई आलेला आहे त्या वर्णाला जोडला जाणार म्हणजेच तला जोडला जाणार आणि काय बनणार? प्रित्यर्थ. तर मित्रांनो यालाच काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण यनादेश संधी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1246, कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री, पंढरीचा महिमा ही टिंबटिंब विशेषणे आहेत. आता या ठिकाणी पहा कोल्हापुरी हे विशेषण आहे, नागपुरी विशेषण आहे आणि पंढरीचा हे देखील विशेषण आहे. तर या ठिकाणी पहा कोल्हापूर हे नाम आहे त्याच्यापासून कोल्हापुरी हे विशेषण बनलं. नागपूर हे नाम आहे त्याच्यापासून नागपुरी हे विशेषण बनलं. त्याचप्रकारे पंढरी हे नाम आहे त्याच्यापासून पंढरीचा हे विशेषण बनलं. म्हणजे ही तिन्ही विशेषणं आहेत ती नामापासून बनतात म्हणून यांना काय म्हणायचं? नामापासून साधलेली म्हणजेच नामसाधित विशेषणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1247, पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? आता या ठिकाणी पहा मळमळते, जळजळते, सांजावले, उजाडले ही क्रियापद काय आहेत? तर भावकर्तरी क्रियापद आहेत किंवा भावकर्तृक क्रियापद आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 1248, त्या अगोदर पहा प्रयोजक क्रियापद क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाणे म्हणजे प्रयोजक क्रियापद. करवले, घडवले, बोलावले ही काय झाली? प्रयोजक क्रियापद. शक्य क्रियापद क्रिया करण्याचं सामर्थ्य किंवा शक्यता आहे त्या ठिकाणी शक्य क्रियापद. ठीक आहे, मला आता डोंगर चढवतो हे काय झालं? सामर्थ्य दाखवतंय म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद. आणि साधित म्हणजे काय? तर नामाला, सर्वनामाला किंवा इतर शब्दांना प्रत्यय लागून जर क्रियापद बनलं तर त्याला म्हणणार आपण साधित क्रियापद. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 1248, बस धातूचे तृतीय पुरुषी पुल्लिंगी अनेकवचनी भूतकाळी रूप ओळखा. आता या ठिकाणी पहा भूतकाळी रूप कसं असतं तर शेवटी ला, ली, ले हे प्रत्यय असतात. त्यासोबतच तृतीय पुरुषी म्हणजे काय येणार आहे? ते. ठीक आहे, ते असेल तर पुढे काय येतं? ला येत नाही, काय येतं? ले. ते, ले म्हणजे काय होणार आहे? बसचं बसले, ते बसले म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1249, गुरुजी बहुतेक घरात नसावेत ही क्रियापद रूप कोणत्या प्रकारात येते? आता या ठिकाणी पहा नसावेत हे क्रियापद आहे. आपण काय पाहिलं? जर शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे? विद्यार्थी क्रियापद असणार आहे. आणि या ठिकाणी नसावेत काय आहे? शक्यता आहे म्हणून या ठिकाणी याला काय म्हणणार आपण? विद्यार्थी क्रियापद पर्याय 4. आता मित्रांनो विद्यार्थी क्रियापदाचं वैशिष्ट्य काय? शेवटी वा, वी आणि वे असणारी क्रियापदे येतात. या ठिकाणी याला असावेत, नसावेत यासारखे शब्द देखील यामध्येच येतात परंतु शेवटी काय असलं पाहिजे? वा, वी, वे. नसावेत मध्ये काय आलेलं आहे? वे आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1250, वर्णन करण्याचे हातोटी किंवा पद्धती या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. या ठिकाणी पहा वर्णन करण्याची पद्धत याला काय म्हणायचं? वर्णन शैली म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लिहिण्याची पद्धत लेखन शैली आणि भाषेबद्दलचं ज्ञान किंवा भाषा समजवण्याची पद्धत भाषा शैली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1251, क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार या अर्थाची म्हण ओळखा. आता या ठिकाणी पहा क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार यासाठी कोणती म्हण वापरली जाईल? मामुजी मेला अन गाव गोळा झाला. या ठिकाणी काय होतं? मामुजी मेला आणि गाव गोळा झाला. याच्यामध्ये काय दिसतंय तर छोट्याशा गोष्टीचा फार गवगवा झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2.
उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ काय असतो, तर ज्याच्याकडे कमी ज्ञान असतं किंवा कमी गुण असतात तोच फार बढाई मारतो. ठीक आहे. जशी देणावळ तशी धुनावळ, म्हणजे मित्रांनो ज्या प्रकारचा मोबदला मिळतो त्याच प्रकारचं काम केलं जातं. आणि पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, तर छोटासा मोबदला देऊन किंवा कमी मोबदला देऊन मोठं काम करायला लावणं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी क्षुल्लक गोष्टींचा गवगवा फार यासाठी कोणती म्हण आहे, मामुजी मेला अन गावगोळा झाला. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते, तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत. आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना, असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1252. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला कोणता शब्द आहे, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देणे. ठीक आहे. म्हणजे कोणता शब्द आधी आला, न्याय हा शब्द आधी आला, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व आहेत, परंतु त्यांच्या अगोदर या ठिकाणी न्याय आलेला आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1253. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते. मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र होतं टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, जे की रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. याची सुरुवात कधी झाली, 1915 साली. नाव काय, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. ठिकाण रायगड जिल्ह्यातील खोपोली. प्रश्न क्रमांक 1254. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यातील राजेवाडी हे गाव आहे, ते अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 राजेवाडी. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, पुरंदर या जिल्ह्याला अंजीरसाठी आणि अंजीरच्या ज्यूससाठी GI मानांकन देखील देण्यात आलेलं आहे. ही माहिती देखील लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 1255. तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे. मित्रांनो, तुतीकोरीन बंदर यावर प्रश्न का आलेला आहे, कारण याचं नाव बदललं गेलेलं आहे. याचं नाव काय केलं आता, तर V.O. चिदंबरनार बंदर असं केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुतीकोरीन हे एक ठिकाण देखील आहे, याचं नाव बदलून थुतुकुडी असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, बंदराचं नाव काय केलं, V.O. चिदंबरनार बंदर. ठीक आहे. आणि ठिकाणाचं नाव तुतीकोरीनवरून थुतुकुडी असं केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी यावर प्रश्न दिलेला आहे. तर मित्रांनो, तुतीकोरीन कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1.
प्रश्न क्रमांक 1256, भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्री असे म्हणतात? आता मित्रांनो, अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला भारतामध्ये काय म्हणतात? तर सनराइज इंडस्ट्री असं म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1257, स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? या ठिकाणी पहा, स्त्री धर्मनीती हे पुस्तक आहे पंडिता रमाबाई यांचं, जे त्यांनी 1882 साली लिहिलं. कधी? 1882. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3, पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 1258, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? आता मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये एकूण 10 समित्या असतात. त्यामध्ये आहे 1 स्थायी समिती आणि 9 विषय समित्या. तर मित्रांनो, यापैकी सर्वात महत्त्वाची आहे स्थायी समिती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. तर मित्रांनो, या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर स्थायी समितीचे अध्यक्ष असतात जिल्हा परिषद अध्यक्ष. आणि सदस्य कोण असतात? तर या 9 विषय समित्यांचे अध्यक्ष. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न आहे 1259, नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 2, 10 वेळा. नितीश कुमार हे आतापर्यंत 10 वेळा शपथ घेणारे रेकॉर्ड ब्रेकिंग मुख्यमंत्री बनलेले आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1260, 2025 सालचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला जाहीर झाला आहे? आता या ठिकाणी पहा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार याला काय म्हटलं जातं? आशियातील नोबेल पुरस्कार असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, 2025 साठी हा पुरस्कार आहे तो भारतातील एज्युकेट गर्ल्स नावाच्या संस्थेला जाहीर झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. त्यासोबतच पहा मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सुरुवात कधी झाली? याची स्थापना 1957ला झाली आणि 1958 साली पहिला पुरस्कार देण्यात आला. आणि मित्रांनो, हा पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आचार्य विनोबा भावे यांना देण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सुरुवात 1957 आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती किंवा पहिले भारतीय व्यक्ती दोन्ही कोण असणार आहेत? आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 1261, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो? आता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता दिवस आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. आणि यांची जयंती कधी असते? दरवर्षी 31 ऑक्टोबरला. कधी? 31 ऑक्टोबरला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1, 31 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणजेच नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजली असतील, दिलेली माहिती देखील व्यवस्थितपणे समजली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.